आज आपण इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 5.3 सोडवणार आहोत. लसावी मसावी या पाठावरील त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचा लसावी काढा. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाजक आणि विभाज्य म्हणजे काय ते समजावून घ्यायचे. मसावी त्यातला वि म्हणजे विभाजक आणि लसावी याच्यातला वि म्हणजे विभाज्य. आता विभाजक म्हणजे काय? मसावी मधला विभाजक म्हणजे काय? तर दिलेल्या संख्यांना ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या. आणि यातला विभाज्य म्हणजे काय? तर दिलेल्या संख्यांनी ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या म्हणजे विभाज्य. आता लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय? अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला या दोन्ही संख्यांनी भाग जातो अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. म्हणजे आता आपल्याला पहिल्या उदाहरणात 16 आणि 24चा लसावी काढायचा आहे. म्हणजेच 16 आणि 24ने भाग जाणारी लहानात लहान संख्या काढायची आहे. आता मसावी काढायला जशा 2-3 पद्धती आहेत तसेच लसावी काढण्याच्या सुद्धा 3 पद्धती आहेत. मसावी काढताना आपण सगळ्यात सोपी पद्धत पाहिली होती, तशीच लसावी काढतानाची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे उभी मांडणी पद्धत. त्या उभ्या मांडणी पद्धतीने आपण हा लसावी काढूया. त्यासाठी आपल्याला 16 आणि 24चे अवयव शोधायचे आहेत, अवयव पाडायचे आहेत. मग आपण मसावी काढताना आपण वेगवेगळे अवयव पाडले होते, आता आपण एकत्र अवयव पाडूया. मसावी काढताना आपण वेगळे का पाडले होते? तर सामायिक अवयव शोधायला आपल्याला मग त्रास होत नाही. आता लसावी काढताना सामायिक आणि असामायिक दोन्ही अवयव घ्यावे लागतात, त्यामुळे एकत्र काढले तरी चालतात, म्हणून मग आपण एकत्रच काढूया. आता 16 आणि 24चा लसावी काढायचा आहे, म्हणून आपण 16 इथं लिहिणार आणि 24 इथं लिहिणार. आता दोन्ही संख्यांना कोणत्या समान संख्येने भाग जातो ते पाहायचं. 16 आणि 24ला 2ने सगळ्यात लहान संख्येने 2ने भाग जातोय, मग 2ने भाग द्यायचा. बे आठी 16, बे एक बे, बे दुने 4. आता 8ला आणि 12ला पुन्हा 2ने भाग जातोय, मग 2ने भाग देऊया. बे चोक 8 आणि बे साही 12. 4 आणि 6ला कुठल्या संख्येने भाग जातोय? 2नेच. बे दुणे 4, बे त्रिक 6. आता 2 आणि 3ला एकाच संख्येने भाग जात नाही, मग 2ला जातोय, मग 2ला देऊन घ्यायचा. बे एक बे. 3ला जात नाही, 3 आहे तसा खाली. मग आता पुढं 3ला भाग द्यायचा. आता मग 3ला 3ने जातोय, 3 हा एक आता आलेला आहे म्हणून एक आहे तसा खाली घ्यायचा. 3 एक 3. आता इथं 1 1 आले म्हणजे आपले अवयव पाडून झाले. आता हे इथं जे आलेले आहेत ते 16 आणि 24चे सामायिक आणि असामायिक दोन्ही अवयव आहेत. म्हणजे सामायिक म्हणजे काय? दोन्ही संख्यांना भाग जातोय ते, म्हणजे हे 2 2 2 इथं आपण दोन्ही संख्यांना भाग देत गेलो. पण आता इथं 2 आणि हे 3 पहा, हे खालचे 2 आणि 3 पहा, इथं फक्त 2ला भाग दिलाय, आपण 3ला भाग गेला नाही. इथं आपण 3ला भागलंय, फक्त ह्या 2ला भागलं नाही, किंवा 2 मधील या कुठल्याच संख्येला भागलं नाही. म्हणून हे 2 आणि हे 3 हे असामायिक अवयव आहेत. आणि हे 2 2 2 वरचे हे 3 वेळा आलेले हे सामायिक अवयव आहेत. मग या सगळ्यांचा असामायिक आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. मग आपण काढूया खाली. मग आपण खाली लिहिणार लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 सगळे घ्यायचे तिथले बरोबर. बे दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 त्रिक 48. किती आला लसावी? 48. म्हणून मग आपण खाली लिहिणार 16 व 24चा लसावी 48 आहे. पुढच्या संख्या आपल्याला दिल्या आहेत. दुसरं गणित कोणत्या आहेत? 30 आणि 40. काय करावं लागेल? आधी
उभ्या पद्धतीने अवयव पाडून घ्यायचे. आपण इथं अवयव पाडूया 30 आणि 40चे. दोन्हींचे एकदाच पाडायचे. वेगवेगळे पाडून मग दोन्ही अवयवांचा गुणाकार लिहिला सामायिक आणि असामायिक तरी पण चालेल, पण इथं आपण सोपं जातं म्हणून दोन्ही पण एकदाच घेणार. 2ने भाग जातोय पहा. 15 दुणे 30 आणि 20 दुणे 40. आता पुढे आपल्याला या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 5ने. आता 20ला 2ने जातोय, 2ने दिला तरी चालेल. 15ला 3ने जातोय, 3ने दिला 15ला आणि 20 तसेच खाली घेतले तरी चालेल. पण लवकरात लवकर उदाहरण सुटण्यासाठी काय करायचं आपण? दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय ती संख्या शोधायची. मग दोन्ही पण संख्यांना 5ने भाग जातोय, मग सगळ्यात लहान 5 या संख्येने, मग 5ने भाग द्यायचा. 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. आता पहा 3 आणि 4 आहे. आता 4ला 2ने जातोय, मग आपण 2ने देऊ. 3ला 2ने जात नाही म्हणून 3 आहे तसा खाली घेऊ. 2 दुणे 4. आता पुन्हा 2ने जातोय पहा. 3ला नाही जात, 3 आहे तसा खाली घेतला. 2ला जातोय म्हणून बे एक बे. आता हे 3 राहिलेले आहेत. 3ने पुन्हा 3 1 3 आणि हा 1 आहे तसा खाली. म्हणजे हे जे अवयव आहेत ते सामायिक आणि असामायिक अवयव आहेत 30 आणि 40चे. मग या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 30 आणि 40चा लसावी. म्हणून आपण इथे लिहूया लसावी बरोबर या सगळ्या अवयवांचा गुणाकार. किती आहे? 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता 5 बे पंचे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40, 40 त्रिक 120, 40 त्रिक 120, 4 त्रिक 12 आणि वरचा 0 म्हणजे किती आले? 120. यांचा गुणाकार आला 120 म्हणजे लसावी काय आहे? 120. मग आपण लिहू खाली 30 व 40चा लसावी 120 आहे. पुढचं उदाहरण पुढे आहे तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला संख्या दिली आहे 72 आणि 96. मग 72 आणि 96चे आपण अशा प्रकारे एकत्र उभ्या पद्धतीने अवयव पाडून घेऊया. इथे लिहायचे 72, इथे 96. 2 आणि 2 पण भाग जातोय, 2 देऊया. 2 त्रिक 6, 2 6 12, 2 चोक 8, 2 8 16. पुन्हा 2ने भाग जातोय, 2ने भाग देऊया. 2 1 2, 2 8 16, 2 दुणे 4, 2 चोक 8. पुन्हा दोघांना पण 2ने भाग देऊया. 2 9 18, 2 1 2, 2 दुणे 4. आता 2ने फक्त 12ला भाग जातोय, 9 आहे तसे खाली. 2 6 12. आता 3 आणि 9 दोघांना पण सारख्या संख्येने 3ने भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 दुणे 6. आता 3 1 3, 2 तसेच खाली आणि 2 1 2 हा 1 आहे तसा खाली. आता हे 72 आणि 96चे सामायिक आणि असामायिक दोन्ही पण अवयव. आता हे 72 आणि 96चे सामायिक आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. आता मग यांचा गुणाकार मांडूया. मग लसावी बरोबर दोन गुणिले 2 गुणिले 2 किती वेळा आहेत? 1 2 3 4, 4 वेळा गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. आता यांचा गुणाकार करू. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 त्रिक 48, 48 गुणिले 3 144 आणि 144 गुणिले 2 288. म्हणजे किती आले? 288.
म्हणजे लसावी किती आला 288. 72 व 96चा लसावी 288 आहे. पुढचं उदाहरण चौथ्या उदाहरणात कोणत्या संख्या दिल्या आहेत आपल्याला? 3 संख्या दिल्या आहेत, 9, 15 आणि 20. आता यांचे पण असेच आपण अवयव पाडून घेऊया उभ्या पद्धतीने. 9, 15, 20. आता इथे 9 आणि 15ला 3 ने भाग जातोय म्हणून आपण 3 ने भाग देऊया. 20 तसेच खाली घेऊया. दोन्ही संख्याला 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 पाचे 15 आणि हे 20 आहे तसे खाली. आता इथं 5 ने भाग जातोय या दोन्ही संख्यांना म्हणून 5 ने देऊया. 3 आहे तसे खाली. 5 1 5, 5 चौक 20. आता 3 ने 3ला भाग देऊया. 3 1 3, 1 आहे तसे खाली, 4 आहे तसे खाली. आता 2 ने किंवा डायरेक्ट 4 ने दिला तरी चालतोय. 4 1 4, 4 1 4. आता हे आहेत 9, 15 आणि 20चे सामायिक आणि असामायिक अवयव. यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. मग लसावी बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर 3 5 15, 15 त्रिक 45 आणि 45 गुणिले 4 180. लसावी किती आला? 180. म्हणजे 9, 15, 20 चा लसावी 180 आहे. पुढे आपल्याला 5वं उदाहरण दिले. 5व्या उदाहरणात आपल्याला 30, 45 आणि 60 या संख्या दिल्या आहेत. आता यांचे पण आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडून घेऊया. 30, 45 आणि 60 यांना सगळ्यांना 5 ने भाग जातोय. लहानात लहान संख्या 5 ने. मग आपण 5 ने भाग देऊया. 5 7 30, 5 9 45, 5 1 5 आणि 5 2 10. आता या सगळ्यांना 3 ने भाग जातोय. मग 3 ने देऊया. 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता 2 ने बे 1 बे 3ला जात नाही. बे 2 4. पुन्हा 2 ने 1 3ला जात नाही. बे 1 बे. 3 ने 1 3 1 3 आणि हा 1 आहे तसा खाली. 1 1 1 आले. आता या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. मग लसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 5 गुणिले आता 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 दुणे 60 आणि 6 त्रिक 18 म्हणजे आणि वरचा 0 180. किती आला गुणाकार? 180. यांचा लसावी पण आला 180. 30, 45 व 60 चा लसावी 180 आहे. आता पहिला प्रश्न आपण सोडवला. आता दुसरा प्रश्न दिलाय. खालील उदाहरणे सोडवा. त्यातलं पहिलं 5, 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. आता आपण 5, 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या काढली तर ती होईल यांचा लसावी. आणि मग ती पाहूया आपण 3 अंकी आहे का. ती जर 2 अंकी असली तर
त्याच पट्टीतली आपण संख्या 3 अंकापर्यंत सगळ्यात लहान शोधायची, म्हणजे आपल्याला 3 अंकी संख्या सापडेल. मग आपल्याला काय काढावं लागेल, 5, 10 आणि 15चा लसावी. मग आपण काढूया 5, 10 आणि 15चा लसावी. 5, 10 व 15चा लसावी. आता लसावी काढण्यासाठी आपण उभ्या पद्धतीने त्यांची इथं अवयव पाडून घेऊया. आधी एकत्र पाडायचे 5, 10 आणि 15. 5ने सगळ्यांनाच भाग जातोय, 5ने भाग देऊया. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. आता 2ने, हा 1 आहे तसा खाली, बे 1 बे, 3ला भाग जात नाही, 3 आहे तसे खाली घेतले. आता 3ने भाग देऊया. 3 1 आहे तसा खाली, हा 1 खाली, 3 1 3. 5 गुणिले 2 गुणिले 3 हे असामायिक आणि सामायिक अवयव 5, 10 आणि 15चे यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. लसावी बरोबर 5 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर किती आले, 5 दुणे 10, 10 त्रिक 30, 30 आला. सगळ्यात लहान संख्या 30 आली. आता आपल्याला काय सांगितले उदाहरणात, 3 अंकी संख्या पाहिजे, सगळ्यात लहान 3 अंकी संख्या पाहिजे. मग आपली तर 2 अंकी आहे, मग काय करायचं आपण, 30च्या पाढ्यातली पहिली 3 अंकी संख्या शोधायची. मग आपण काय करू, 30च्या पट्टीतली किंवा पाढ्यातली. तीस दुने 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120 म्हणजे किती आहे, 120 म्हणजे पहिली 3 अंकी संख्या आपल्याला सापडली. किती, 120. म्हणजेच मग 5, 10 आणि 15ने भाग जाणारी पहिली सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती, 120 ही आहे. म्हणून आपण लिहूया 5, 10, 15ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या 120 आहे. पुढे आता दुसरं उदाहरण आपल्याला दिलं आहे. 2 संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती. आता आपल्याला पुस्तकात एक सूत्र दिलंय की 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार. मग ते सूत्र वापरून आपण हे किंमत काढू शकतो. मग ते सूत्र लिहायचं आपण, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे, 360. मग या सूत्रात आपण किमती टाकूया. 2 संख्यांचा गुणाकार 360 बरोबरच्या खाली बरोबर मसावी 6 दिलाय, 6 गुणिले लसावी आपल्याला काढायचं आहे म्हणून आहे तसा लिहून घेतला, लसावी. आता हे 360 आपण आहे तसे खाली घेऊया. 360 हे 6 इकडं गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडं घेऊया म्हणजे काय होतील, भागाकारात होतील. बरोबर इकडं काय राहील, फक्त लसावी राहील. मग 6ने याला भाग देऊया. 6 1 6, 6 6 36, 6 0 0 किती आले, 60. 60 बरोबर लसावी. लसावी किती आला, 60. म्हणून मग
आपण खाली लिहूया. लसावी 60 आहे. तिसरं उदाहरण आपल्याला दिलं आहे. दोन संख्यांचा लसावी 200 आणि मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता याच सूत्राचा वापर करून आपण ते काढू शकतो. दुसरी संख्या कोणती? काय सूत्र आहे? दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आता पहा, आपल्याला एक संख्या दिली आहे 40. 40 गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार. पहिली संख्या 40 आहे, दुसरी संख्या माहीत नाही म्हणून दुसरी संख्या लिहिली. बरोबर. मसावी किती आहे? 10. मसावी च्या खाली मसावी, लसावीच्या खाली लसावी. किती? 200 आहे लसावी. आता पहा, इथं आपण दुसरी संख्या आहे तशी ठेवू. दुसरी संख्या बरोबर. आता हे 10 गुणिले 200 आहे तसे ठेवले. आता हे 40 जे इकडं गुणाकारात आहे ते बरोबर चिन्हाचे इकडं घेऊया, म्हणजे ते होतील भागाकारात. मग 40 इथं लिहिले. आता संक्षिप्त रूप देऊया. हा 0 गेला, हा 0 गेला. 4ने आता वरती भाग देऊया. 4 1 4, 4 पंचे 20. मग बरोबर दुसरी संख्या. दुसरी संख्या 5 गुणिले 10. 10 गुणिले 5 किती आले? 10 5 50. दुसरी संख्या किती आहे? 50 आहे. मग आपण लिहूया दुसरी संख्या 50 आहे. पुढचा प्रश्न. शेतकऱ्याकडे 250 किग्रॅम गहू व 150 किग्रॅम ज्वारी आहे. दोन्ही धान्ये वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किग्रॅम धान्य भरावे लागेल? आता इथे लसावी काढावा लागेल का मसावी कसं ठरवणार? 250 किलो गहू आहे आणि 150 किलो ज्वारी आहे. आता ही गोण्यात भरायची म्हणजे वाटायची आहे, पण अशी मोठी संख्या शोधायची आहे की 250ला आणि 150ला समान संख्येने भाग जाईल. म्हणजेच जास्तीत जास्त किलोग्रॅम गहू एका गोणीत भरायचं आहे, पण समान वाटणी झाली पाहिजे आणि गहू आणि ज्वारी उरली नाही पाहिजे. म्हणजेच मोठ्यात मोठ्या संख्येने यांना भागावं लागेल. म्हणजे काय काढावे लागेल? मसावी काढावं लागेल. आता असं पण नाही समजलं तर काय करायचं? उदाहरणात शोधायचं. जास्तीत जास्त शब्द आलाय की कमीत कमी शब्द आलाय? उदाहरणात जास्तीत जास्त हा शब्द आला. जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठा म्हणजे मसावी. मसावी काढावा लागेल. कमीत कमी शब्द आला म्हणजे लहानात लहान म्हणजे लसावी काढावा लागतो. इथं शब्द आलाय जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला इथं मसावी काढावा लागेल. मग 250 किलोग्रॅम व 150 किलोग्रॅमचा आपल्याला मसावी काढावा लागेल असं पण लिहून घेतलं. मग आता 250 आणि 150चा आपण मसावी काढूया. कसा काढायचा? 250 म्हणजे 250च्या आधी अवयव काढायचे. 250 कशाने भाग जातोय? 2ने जातोय. एकक स्थानी 0 आहे म्हणून. मग आपण 2ने भाग देऊया. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. आता 2ने जाणार नाही, एकक स्थानी 5 आहे. 5 आणि 1 6 7 8. 3ने पण जाणार नाही कारण यांची बेरीज 8 आहे. 8ला 3ने भाग जात नाही. पुढं 4ने जातोय का? 4 त्रिक 12 नाही. 5ने जातोय. इथे एकक स्थानी 5 आहे म्हणून मग 5ने देऊया. 5 2 10, खाली उरले 2, वरून घेतले 5 25, 5 5 25, 25 5 125. पुन्हा 5ने जातोय, पुन्हा 5ने देऊ. 5 5 25, 5ने जातोय. 5 1 5. आता हे जे अवयव आहेत ते आपण लिहून घ्यायचे.
किती आहे 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आता पाडायचे 150चे 150चे अवयव. इथं उभे पाडून घ्यायचे आणि मग आडवे लिहून घ्यायचे. आडवे पाडायला खूप वेळ लागतो. 150चे. आता इथं 2ने भाग जातोय कारण एका स्थानी 0 आहे. बे 7 14 ने बे 5 10. आता 3ने जातोय. 2ने जाणार नाही कारण एका स्थानी 5 आहे. 3 1 3 3 दुणे 6 3 5 15. आता 25ला 3ने नाही जाणार, आता 5ने जाईल. मग 5ने 5 5 25 5 1 5. एकाला म्हणजे अवयव पाडून झाले. मग हे लिहून घ्यायचे. किती आहे 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5. आता यांचे सामायिक अवयव लिहायचे. सामायिक अवयव म्हणजे दोन्हीकडे असणारे 2 2 दोन्हीकडे आहे, लिहून घेतला. 2 गुणिले आता 5 इथं पण आहे इथं पण आहे 5 लिहून घेतला. गुणिले 5 इथं पण आहे इथं पण आहे 5 लिहून घेतला. आता हा एक 5 इकडं आहे पण इकडं अजून एक 5 आहे का नाही. हा 2 इकडं आहे पण इकडं अजून एक 2 आहे का नाही. मग ते घ्यायचे नाही. आता करायचा यांचा गुणाकार. 5 दुणे 10 आणि 10 5 50. किती आला मसावी 50. आता आपल्याला प्रश्न विचारलाय की प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. मग प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त 50 किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. मग आपण लिहूया प्रत्येक गोणीत पुढे आपल्याला 5वा प्रश्न दिला आहे. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2 3 व 4 मिनिटे लागली. जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा ते किती मिनिटांनी भेटतील. आता इथं काय काढावं लागेल. लसावी काढावं लागेल की मसावी काढावं लागेल. आता पहा, एका 3 मित्रांनी धावण्यास सुरुवात केली. जिथून धावण्यास सुरुवात केली अशी वर्तुळाकार धावपट्टी होती. तिघांनी पण इथून धावायला सुरुवात केली. प्रत्येकाला आता एकाला 2 मिनिटं लागली, दुसऱ्याला 3 मिनिटं लागली, नंतर तिसऱ्याला 4 मिनिटं लागली अशी पूर्ण करायला. मग पुन्हा ते याच ठिकाणी परत किती मिनिटांनी भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं 2 3 आणि 4ने भाग जाणारी संख्या लहानात लहान संख्या कोणती ते काढायचं आहे. म्हणजे काय आपल्याला 2 3 आणि 4चा लसावी काढावा लागेल. म्हणजेच इथं काय आता उदाहरणात काय शब्द आलाय जास्तीत जास्त की कमीत कमी. पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे कमीत कमी वेळेत पहिल्यांदा आधी हा शब्द आलाय. इथं जास्तीत जास्त किंवा नंतर हा शब्द आला नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे इथं आपल्याला लसावी काढावा लागेल. म्हणून आपण लिहूया मग 2 3 4 मिनिटांचा लसावी काढावा लागेल. मग आता लसावी कोणत्या पद्धतीने आपण उभ्या पद्धतीने काढूया. उभी मांडणी पद्धतीने काय करायचं 2 3 आणि 4चे एकत्र आपण सामायिक आणि असामायिक अवयव काढून घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी. 2 3 आणि 4 कशाने भाग जातोय 2ने भाग जातोय. 2ला आणि 4ला. बे 1 बे 3ला जात नाही 3 आहे तसे खाली घेतले. बे 2 4. आता परत 2ने भाग जातोय. 1 आहे तसा खाली 3ला जात नाही 3 आहे तसे खाली 2 बे 1 बे. आता पुन्हा 3ने जातोय. 3ने भाग देऊया मग 3ला.
हे 1 आहे तसे खाली घेतले, 3 1 3, हा 1 आहे त्याचा खाली 1 1 1 आले म्हणजे सगळा भाग देऊन झाला. आता हे सामायिक आणि असामायिक अवयव आहेत 2 3 आणि 4चे, त्यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. मग आपण इथे लिहूया लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. आता करा गुणाकार, 2 दुणे 4 4 त्रिक 12, किती आला 12, म्हणजे 12 मिनिटांनी ते पुन्हा त्याच ठिकाणी भेटतील. मग आपण लिहूया 12 प्रश्न, वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती? आता आपल्याला वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या काढायची. कमीत कमी संख्या शब्द आलाय म्हणजे काय, लसावी काढावं लागेल हे आपल्याला माहिती आहे. पण मग 6 किंवा 8 मुलं आहेत म्हणजे 6 6 6चे वाटे आणि 8 8 8चे वाटे केले तर अशी कोणती संख्या आहे की 6 आणि 8 दोन्हीने भाग जाणारी लहानात लहान संख्या जी असेल ती म्हणजेच त्या वर्गातील मुले, म्हणजेच काय लसावी 6 किंवा 8ने भाग जाणारी लहानात लहान संख्या, म्हणजे आपल्याला इथं काढावं लागेल लसावी. असं समजलं नाही तर उदाहरणातला शब्द आहे कमीत कमी, म्हणजेच काढावा लागेल लसावी. मग आपण लिहूया 6 व 8चा लसावी काढावा लागेल. 6 व 8चा मग लसावी कसा काढतो आपण, दोन्हींचे मूळ अवयव पाडून घेतो. दोन्हींचे अवयव पाडून घ्यायचे उभ्या पद्धतीने आणि सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार लिहायचा. आपल्याला काढायचा आहे 6 आणि 8चा लसावी. 2ने भाग जातोय लहानात लहान संख्येने, 2 त्रिक 6 2 चौक 8. आता पुन्हा 2ने 3ला जात नाही, 3 आहे तशी खाली घेतले, 2 दुणे 4. पुन्हा 2ने जातोय, 3 आहे तसे खाली घेतले, 3ला जात नाही, 2 1 2. आता 3ने देऊया, 3 1 3, हा 1 आहे त्याचा खाली, दोन्ही ठिकाणी 1 1 आले, अवयव पाडून झाले. लसावी म्हणजे काय, या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मग इथं लिहायचं लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, सगळ्यांचा गुणाकार. 2 दुणे 4 4 दुणे 8 8 त्रिक 24, किती आले 24, म्हणजे लसावी काय आलाय 24. म्हणजेच वर्गात किती मुलं आहेत, 24 मुले आहेत. आपण लिहूया वर्गात एकूण 24 मुले आहेत. पुढचा प्रश्न, 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकावरून दर 10 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तीनही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? आता इथं आपल्याला लसावी काढावं लागेल की मसावी, काय करावं लागेल पहा. पहिली बस 10 मिनिटांनी सुटते, तिसरी बस पुन्हा 15 मिनिटांनी, चौथी बस 20 मिनिटांनी, म्हणजे 10 मिनिटं अजून 10 मिनिटं अजून 10 मिनिटं. मग 15 मिनिटांनी सुटणारी 15 15 15, नंतर 20 मिनिटांनी सुटणारी 20 20 20, असे मिनटं आता हे कधी एकत्र येतील, म्हणजेच 10 20 30 40, 15 30 30 दुणे 60, 20 दुणे 40 40 दुणे, म्हणजेच यांनी भाग जाणाऱ्या
संख्या आपल्याला लिहावी लागतील आणि मग समान संख्या कुठे येते ती शोधावी लागेल. कोणती येते शोधावी लागेल. म्हणजेच काय शोधावं लागेल आपल्याला? लसावी शोधावं लागेल. म्हणजे यांनी भाग जाणारी समान संख्या लहानात लहान म्हणजेच लसावी. किंवा असं नाही समजलं तर मग काय शोधायचं? आता लवकरात लवकर हा शब्द उदाहरणात आला आहे, म्हणजेच लवकरात लवकर, कमीत कमी असा शब्द आला तर लसावी आपल्याला शोधावा लागतो. म्हणजे आपल्याला मग काय करावं लागेल? 10, 15 आणि 20 चा लसावी काढावा लागेल. मग आपण लसावी कसा काढतो? उभ्या पद्धतीने अवयव पाडून. उभ्या पद्धतीने अवयव पाडूया 10, 15 आणि 20 चे. 10, 15, 20. आता सगळ्या संख्यांना 2ने नाही जात, 3ने नाही जात, 5ने जातोय सगळ्यांना. 5ने भाग देऊया. 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता 2ला 2ने देऊया. एक बे, 3ला जात नाही, 3 आहे तशी खाली लिहूया. आणि बे 2 4. आता 2ने पुन्हा 2ला जाईल. 1 3 आहे तशी खाली बे, एक बे. आता 3 राहिलेत फक्त. 3ला पण भाग देऊन घेऊया. 3 1 1 1 3 1 3. 1 1 1 आले म्हणजे आपले अवयव पाडून झाले. हे सामायिक आणि असामायिक दोन्ही पण अवयव आहेत. मग यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावी. मग आपण लिहूया लसावी बरोबर 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यांचा गुणाकार करूया. 5 2 10, 10 2 20, 20 त्रिक 60. आता हे 60 काय आलं? 60 मिनिटांनी त्या पुन्हा एकाच वेळी सुटतील. 60 मिनिटांनी म्हणजे जर 8 वाजता सुटल्या असल्या तर 60 मिनिटं म्हणजे 1 तास. म्हणजे 8 वाजता सुटल्या असल्या तर पुढचा 1 तास किती? 9 वाजता होतो. म्हणजे 9 वाजता त्या पुन्हा एकाच वेळी सुटतील. म्हणजे मग आपण लिहूया खाली 60 मिनिटांनी म्हणजेच 9 वाजता. कारण पहिल्यांदा त्या एकत्र 8 वाजता सुटल्या होत्या. 8 अधिक 60 मिनिटं किती? 9 वाजतील. 9 वाजता त्या पुन्हा एकाच वेळी सुटतील. साठ मिनिटांनी म्हणजे 9 वाजता त्या पुन्हा एकाच वेळी सुटतील. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.